विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरचा अभ्यास करत आहोत. आणि या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या प्रकरण क्रमांक 3 बद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यासली. आज आपण या घटनात्मक विकासचे प्रकरण क्रमांक 3 आहे त्यामधील 1858चा कायदा आणि मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 या दोन कायद्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण 1858चा जो कायदा आहे या 1858च्या कायद्यावर आधारित जे काही प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. आपल्या परीक्षा लवकर असल्यामुळे जो कालावधी कमी आहे त्यामुळे मी तुमच्या आपल्या ग्रुपवर या आधारावर म्हणजे प्रकरण क्रमांक 1, 2, 3चे काही प्रश्न पाठवले आहेत ते प्रश्नसुद्धा अभ्यासा. त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आणि उत्तरे आज पाहणार आहोत. मी जे प्रश्न तुम्हाला पाठवलं त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1, 2, 3 यांचे PDF फॉर्ममध्ये प्रश्न पाठवले आहेत. ते प्रश्न आणि त्याची जी उत्तरे शेवटी दिली आहेत ती उत्तरे तुम्ही सतत अभ्यासा. त्याचबरोबर जे प्रश्न मी आज सांगणार आहे ते सुद्धा प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे ते प्रश्न आणि आज मी तुम्हाला घेणारे प्रश्न यामुळे तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल. तर आज आपण 1858चा कायदा यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 1858च्या कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर 1858च्या कायद्याला सुशासनाचा कायदा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय सैनिकी हक्क रद्द केव्हा करण्यात आले? तर ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय सैनिकी हक्क 1858च्या कायदा लागू केल्यानंतर रद्द करण्यात आला. पुढचा प्रश्न, 1858चा कायदा कोणत्या घटनेमुळे निर्मितीस आला? 1858चा कायदा 1857च्या उठावामुळे निर्मितीस आला. पुढचा प्रश्न, कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने 1858च्या कायद्याबद्दल संसदेत विधेयक मांडले? तर ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड पामर्स्टन यांनी 1858च्या कायद्याबद्दल संसदेत विधेयक मांडले. पुढचा प्रश्न, ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड पामर्स्टन यांनी 1857च्या उठावाच्या घटनेला कोणास कारणीभूत ठरवले? ब्रिटिशचे पंतप्रधान पामर्स्टन यांनी 1857च्या घटनेला ईस्ट इंडिया कंपनी कारणीभूत ठरवले गेले. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनी कोणाच्या शासनकाळात निर्मितीस आली? ईस्ट इंडिया कंपनी राणी एलिझाबेथच्या काळात निर्मितीस आली. भारतात ईस्ट इंडिया कंपनी केव्हा स्थापन झाली? भारतात 1 जानेवारी 1601 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. पुढचा प्रश्न, पामर्स्टन नंतर ब्रिटिश पंतप्रधान कोण बनले? डर्बी हे पामर्स्टन नंतर ब्रिटिश पंतप्रधान बनले. पुढचा प्रश्न, लॉर्ड डर्बी यांच्याद्वारे प्रस्तुत नवविधेयक केव्हा मंजूर झाले? 2 ऑगस्ट 1858 मध्ये भारतासाठी 1858चा कायदा मंजूर झाला. पुढचा प्रश्न, 1858चा कायदा हा कोणत्या देशासाठी लागू करण्यात आला? तर भारत या देशासाठी लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न,
1784चा पीठद्वारा 1784चा पीठ जे काही ॲक्ट होता किंवा कायदा होता, त्यातील दुहेरी शासन व्यवस्था केव्हा समाप्त झाली? इसवी सन 1858च्या कायद्याने 1784च्या पीठद्वारा प्रस्थापित दुहेरी शासन व्यवस्था हा कायदा समाप्त झाला किंवा दुहेरी शासन व्यवस्था समाप्त झाली. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण व संचालक मंडळ रद्द होऊन कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली? तर ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण व संचालक मंडळ गव्हर्नर जनरल पद रद्द करून भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतात राज्यकारभार पाहण्यासाठी कोणत्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली? तर व्हाईसराय या नवनियुक्त व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारत मंत्र्याला मदतीसाठी किती सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली? भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारत मंत्री ब्रिटिश संसद आणि मंत्रिमंडळाचे सदस्य असल्यामुळे कोणास जबाबदार होता? तर भारत मंत्री ब्रिटिश संसद आणि मंत्रिमंडळाचा सदस्य असल्यामुळे तो भारतीय शासन व्यवस्थेस किंवा संसदेस जबाबदार होता. पुढचा प्रश्न, इंडिया कौन्सिलच्या 15 सदस्यापैकी 7 सदस्य कंपनी संचालकाचे होते, तर 8 सदस्य निवडण्याचा अधिकार कोणाला होता? तर 8 सदस्य निवडण्याचा अधिकार हा राजसत्ता नियुक्त व्यक्तीला होता. पुढचा प्रश्न, इंडिया कौन्सिलच्या सदस्याचा कार्यकाळ किती ठरवण्यात आला? तर इंडिया सदस्याचा कार्यकाळ हा मर्यादित नव्हता, म्हणजे अमर्याद होता. पुढचा प्रश्न, इंडिया कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर भारत मंत्र्याला इंडिया कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, भारत मंत्री आणि व्हाईसराय यांच्यातील पत्रव्यवहार कोणत्या ठिकाणी सादर केला जात होता? भारत मंत्री आणि व्हाईसराय यांच्यातील पत्रव्यवहार इंडिया कौन्सिल समोर ठेवला जात होता किंवा सादर केला जात होता. भारताच्या आर्थिक, नैतिक आणि भौतिक प्रगतीचा अहवाल संसदेपुढे कोणाला ठेवणं भाग होतं किंवा कोण ठेवत होतं? तर भारताचा आर्थिक, नैतिक आणि भौतिक प्रगतीचा अहवाल भारत मंत्री हा संसदेपुढे ठेवत होता. पुढचा प्रश्न, भारत मंत्री हा इंग्लंडमध्ये राहून कारभार पाहत होता, तर भारतात राज्यकारभार कोण पाहत होता? तर भारत मंत्री हा इंग्लंडमध्ये राहून राज्यकारभार पाहत होता, तर व्हाईसराय हा भारतात राज्यकारभार पाहत होता. पुढचा प्रश्न, 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला कोणते नवीन नाव देण्यात आले? 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला व्हाईसराय हे नवे नाव देण्यात आले. पुढचा प्रश्न, करारपत्रातील मुलकी सेवा भरती कशाच्या माध्यमातून घेतली जात होती? तर करारपत्रीय मुलकी सेवा भरती म्हणजेच जे काय प्रशासकीय भरती ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून घेतली जात होती. आता पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातील नाविक, सैनिक, अधिकारी, तह किंवा करार, पत्रव्यवहार हे अधिकार कोणाकडे सुपूर्द करण्यात आले? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातील नाविक असेल, सैनिक असेल, अधिकारी, तह, करार, व्यवहार हे अधिकार
राजसत्तेकडे देण्यात आले. पुढचा प्रश्न, 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती होऊन कोणत्या भारतीय घराण्याची सत्ता संपुष्टात आली? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कायद्याने 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती होऊन मुघल साम्राज्याचा अस्त झाला. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार केव्हा संपुष्टात आला? 1 सप्टेंबर 1858ला ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार संपुष्टात येऊन राणीचा राज्यकारभार सुरू झाला. पुढचा प्रश्न, कोणाच्या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार संपुष्टात येऊन राणीचा राज्यकारभार सुरू झाला? राणी व्हिक्टोरियाच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार संपून राणीकडे राज्यकारभार आला. हे होते प्रश्न सर्व 1858च्या कायद्याचे. आता पुढचा जे काही कायदा म्हणजे इसवी सन 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आता या आधारावर सुद्धा प्रश्न काय पाहू. 1909चा मोर्ले मिंटो कायदा कोणत्या कायद्याचा आधार होता? तर 1901चा कायदाचा आधार म्हणजेच 1909चा मोर्ले मिंटो कायदा हा आधार होता. मोर्ले मिंटो कायद्याच्या वेळेस भारत मंत्री कोण होता? भारत मंत्री लॉर्ड मिंटो होता. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा देताना किंवा देत असताना त्यावेळेस भारताचा व्हाईसराय कोण होता? तर भारताचा व्हाईसराय हा लॉर्ड मिंटो हा होता. पुढचा प्रश्न, 1901च्या राजकीय सुधारणास कोणता कायदा म्हणून ओळखले जाते? 1901च्या कायद्याला मोर्ले मिंटो ॲक्ट किंवा मोर्ले मिंटो ॲक्ट 1909 म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार व्हाईसरायच्या विधिमंडळाची सदस्य संख्या किती होती? मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार व्हाईसरायच्या विधिमंडळाची सदस्य संख्या 69 होती. पुढचा प्रश्न, व्हाईसराय विधिमंडळ सदस्य संख्या 69 पैकी 37 शासकीय सदस्य होते, तर अन्य सदस्य कोणत्या बाबीने ओळखले जात होते? तर व्हाईसरायच्या विधिमंडळातील सदस्य संख्या 69 पैकी 37 शासकीय होते आणि 32 सदस्य हे अशासकीय म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, व्हाईसरायच्या विधिमंडळ सदस्यात व्हाईसराय किती सदस्याला निवडू शकत होता किंवा नियुक्त करू शकत होता? तर 5 सदस्यांना व्हाईसराय विधिमंडळाची सदस्यत्व देण्यास निवडू शकत होता. पुढचा प्रश्न, मुंबई, बंगाल, मद्रास या प्रांतातून एकूण किती सदस्य हे निवडून येत होते? तर 13 सदस्य हे निवडून येत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1909च्या कायद्याने अशासकीय सदस्याचे बहुमत कोणत्या भागामध्ये देण्यात आले? तर 1909च्या कायद्याने अशासकीय सदस्याचे बहुमत हे मद्रास प्रांतात देण्यात आले. पुढचा प्रश्न, 1909च्या मोर्ले मिंटो कायद्याने कोणत्या बाबीस प्रारंभ झाला? तर स्वतंत्र किंवा पृथक अथवा विशेष निवडणूक पद्धतीस 1909च्या कायद्याने सुरुवात झाली. किंवा दुसरा प्रश्न, विशेष निवडणूक पद्धत कोणत्या कायद्यानुसार सुरुवात झाली? तर विशेष निवडणूक पद्धत ही 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने सुरुवात झाली. पुढचा प्रश्न, सांप्रदायिक व्यावसायिक प्रतिनिधित्व प्रणाली कोणत्या कायद्याने भारतात रूढ झाली?
सांप्रदायिक व्यावसायिक प्रतिनिधित्व प्रणाली ही 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने सुरू झाली. पुढचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने केंद्रात शासकीय तर प्रांतात कोणत्या प्रकारचे बहुमत अस्तित्वात होते? मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने केंद्रात शासकीय तर प्रांतामध्ये गैर शासकीय सदस्याचे बहुमत सिद्ध होते. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंडळात वार्षिक अंदाजपत्रकावर प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणत्या सुधारणेने दिला? केंद्रीय मंडळात वार्षिक अंदाजपत्रकावर प्रश्न विचारण्याचा अधिकार 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने दिला. पुढचा प्रश्न, भारताचे प्रथम गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीत नियुक्त सदस्य कोण होते? भारतातील प्रथम कोणता व्यक्ती हा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीवर नियुक्त होता? तर डॉक्टर SP सिन्हा हे भारतातील पहिले व्यक्ती जे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणीवर नियुक्त होते. पुढचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने उपराज्यपालास कोणता अधिकार दिला? तर मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने उपराज्यपालास स्वतःची कार्यकारिणी स्थापन करण्याचा अधिकार दिला. पुढचा प्रश्न, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा यांनी भारतामध्ये कोणती महत्त्वपूर्ण बाब दिली? तर निवडणूक पद्धत ही मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने दिली. अशा प्रकारे 1858चा कायदा आणि 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा यावर आधारित आपण प्रश्न पाहिलं. तर उद्याच्या आपल्या भागामध्ये आपण जे काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्याचबरोबर 1935चा कायदा आणि त्यानंतर भारतीय संविधान यावर आधारित जे प्रश्न असतील ते पाहणार आहोत. आपल्या परीक्षेसाठी कमी वेळ असल्यामुळे जे काही प्रश्न तुम्हाला पाठवण्यात आलेले आहेत ते पहा आणि हे सुद्धा प्रश्न, मी आता प्रश्न आणि उत्तरे सांगितलं, हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे आहेत.